हॅलो अँड नमस्कार सर्वांना. हा माझा पहिला व्लॉग आहे अँड इन दिस व्लॉग आय बी शेअरिंग विथ यू ऑल माय एक्सपिरियन्स ॲट द कात्रज झूलॉजिकल पार्क इन पुणे. मी ह्या व्लॉगची सुरुवात एक छोट्या मेमरीपासून करते. आय एम शुअर दॅट तुमच्या स्कूल्स तुम्हाला ट्रिप्सला कुठे ना कुठे सुंदर ठिकाणी नेत असतील. माय स्कूल ऑन द अदर हँड टूक अस हिअर. मी 8वीत होते आणि आम्ही पूर्ण झू एक लाईनमध्ये वन हँड डिस्टन्स ठेवून बघत होतो. एवढ्यात मी गेले तेव्हा फार काही गर्दी नव्हती. हां, अर्थात मी ऑड डेला गेले होते, संडेजला नाही. इट्स हेवीली क्राऊडेड ऑन संडेज गाईज. अँड त्या दिवशी वातावरण पण खूप छान होतं. एकदम थंडगार हवा, माइल्डली सनी अँड ऑसम. As soon as you reach there, तिथे अंडरग्राउंड पार्किंग अवेलेबल आहे. The parking is big enough for your two-wheelers and four-wheelers. But it is a paid parking though. Trust me guys, your vehicles are safe there. पार्किंगमधून बाहेर पडताच लेफ्ट हँड साईडला फूड स्टॉल्स आहेत. यू नेम इट अँड इट्स देअर. पावभाजी, मिसळ, वडापाव, डोसा, एव्हरीथिंग. एंटरन्सला आलं की लेफ्ट हँड साईडला तिकीट बूथ आहे. फॉर अडल्ट्स इट्स 40 अँड फ्रॉम एज 14 टू 18 इट्स 10 रुपीज. अँड प्लीज कॅरी कॅश. येस, तिथे अजूनही ऑनलाईन पेमेंट चालू नाही आहे और मे बी अलाउड नाही आहे. आय डोंट नो द रिझन बट प्लीज कॅरी कॅश. एंटर करताना यू विल बी चेक्ड बाय द सिक्युरिटी. तिथे झूचा लोगोही आहे बनलेला एक छोट्याशा क्यूट फाउंटनमध्ये. फाउंटनपासून राईट हँड साईडनी पुढे गेलं की मंकी द डॉन आहेत. किती क्यूट आहे ना, मस्त खातोय, खेळतोय. ही इज एन्जॉईंग. माकडांपासून पुढे गेलं की यू एंटर द स्नेक पार्क एरिया ॲज दे से इट. सुरुवातीला मला काही विषारी साप दिसले. त्या सापांबद्दल तिथे सर्व माहिती लिहिलेली आहे. ते साप इतके भयंकर होते दिसायला. इवन इफ दे आर लॉक्ड इट्स स्टील व्हेरी स्कॅरी. साप आहेत ते, भीती तर वाटणारच ना. तुम्हाला जी माहिती सापांबद्दल हवी ती सर्व तिथे लिहून अवेलेबल असते. पुढे गेलात की तुम्हाला तिथे एक मोठा साप दिसेल. मोस्टली हा स्वतःची चकली करूनच बसलेला असतो, बट ही इज ह्यूज अँड स्कॅरी. तिथे भरपूर वेगवेगळे प्रकारचे साप आहेत. हा एक त्यामधला स्लो साप. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सेफ्टी फर्स्ट गाईज, सेफ्टी फर्स्ट. आणि थोडं पुढे जाताच दगड खाणारी मगर दॅट इज स्टोन स्वॉलो क्रोकोडाईल आहे. आता ते दगड खातात कारण त्यांना जेवण पचवायला मदत होते असं म्हणतात. ही इन्फॉर्मेशन माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होती. अँड हिअर आर सम क्यूट क्यूट फिशेस. जरा खूपच स्वच्छ होतं पाणी म्हणून दिसत नाही आहेत. आणि हे बघा, मोठी पाल, याला इग्वाना म्हणतात. या इग्वानाच्या प्रजातीला एक ऑर्गन असतो आणि दॅट ऑर्गन इज लाईक अ थर्ड आय. इट ऑल्सो हेल्प्स देम टू सेन्स अल्ट्राव्हायोलेट लाईट्स. माय गॉड, नेचर युअर ग्रेट. ही आहे बिनविषारी नागिन. हो, याला धूळ नागिन म्हणतात आणि ही बिनविषारी असते. इथे एक एरिया आहे ज्यामध्ये काही साप दे आर कन्फाईन्ड इन ग्लास, म्हणजे काचीच्या मागे त्यांना ठेवलंय. मगाशी कसं काही ओपन एरियामध्ये होते, हे काची मागे आहेत. हा बॅम्बू पिट वायपर आहे. ही इज ग्रीन इन कलर अँड इट्स ब्युटिफुल. त्याला खेळायला इथे एक खोटा कमेलियन पण ठेवलाय. नाईस नाईस, खेळा खेळा. इट्स ब्युटिफुल राईट, आय नो. हे बघा, सापांची गळाभेट चालू आहे. लेट्स नॉट डिस्टर्ब देम. अँड हिअर कम्स द किंग,
द कोब्रा, द विषारी साप, भयंकर. तो आता शांत दिसतोय, बट गाईज, वेन यू नो इट्स अ हायली वेनमस स्नेक, यू आर अफ्रेड इवन इफ दे आर लॉक्ड. पळा तिथून. पुढे हे काही जाडे जाडे मोठे मोठे साप आहेत. नॉट बॉडी शेमिंग देम, बट या दे वर ह्यूज. दे वर लॉक्ड, बट स्टील त्यांच्या शरीरावर, आय मीन स्केल्सवर, एक छान ग्लॉस होता. अँड यू कॅन सी देम ब्रीदिंग. वाव. साप बघून झाले की पुढे यू विल गेट टू सी अ फ्यू डिरेक्शन्स that will guide you throughout the zoo. The zoo also have toilet facilities, sitting facilities and ferries to get you through all the zoo and see all the other animals. फेरी घेण्यासाठी तिकीट काढावे लागतात. त्याची सोय त्यांनी आतमध्येच केली आहे. मी मात्र चालत चालत सर्व बघितलं. आणि ही बघा, मनी म्याव. ही एक जंगली मांजर आहे आणि ती तिचे 10,000 पावलं कंप्लीट करतीये इट सीम्स. कशी चालली आहे. बट स्टील इजंट शी स्कॅरी. बट शी इज अ म्याव. ही बघा, मोठीशी छोटीशी स्क्विरल. या, इट्स अ स्क्विरल. आणि पुढे आय सॉ भालू भैया. नॉट शोईंग हिज फेस. लाजतोय तो. इथे टोटल 2 भालूज होते. पुढे आय सॉ बिबट्या. हो, तोही त्याचे 10,000 पावलं कंप्लीट करतो इट सीम्स. आय वॉज लकी इनफ की आय गॉट टू सॉ देम इन देअर फुल ग्लोरी. ही वॉज जस्ट ह्यूज अँड मॅजेस्टिक. नो कॅमेरा इन दिस वर्ल्ड कॅन जस्टिफाय वॉट आय सॉ विथ माय आईज. यू शुड ऑल विजिट देअर वन्स. आणि बिबट्या बघून झालं नाही तेच आय सॉ टायगर वॉकिंग अगेन. येस, he was huge, beautiful and majestic. मी तिथून खूप लांब आणि सेफ डिस्टन्सवर उभी होते, तरी सुद्धा अंगावर शहारे येत होते माझ्या यांना बघताना. मी तुम्हाला आता बडबड करून डिस्टर्ब करणार नाही. जस्ट एन्जॉय द बी रोल. ब्राऊन टायगर्स बघून झाले नव्हते तेच आय गॉट टू सी द व्हाईट टायगर ऑल्सो, दॅट टू इन हिज फुल ग्लोरी. ओ माय गॉड, द टायगर्स जस्ट मेड माय डे. त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघताना खूप छान वाटत होतं. आय एम ग्लॅड की आय गॉट टू सी देम. नॉट एव्हरी वन गेट्स टू सी देम. ते खूप आडोशाला जाऊन बसलेले असतात. बट टुडे वॉज माय लकी डे. मी टायगर्स बघून इतकी खुश झाले की मी पुढे गेलेच नाही दुसरे प्राणी बघायला. आय वॉज हॅपी इन वॉट आय सॉ अँड द टायगर्स रिअली मेड माय डे. झू बघून झाल्यावर मी द इनफेमस कात्रज बॅग गेटला राजू अंकलचे छोले भटुरे ट्राय करायला गेले. अँड ट्रस्ट मी गाईज, इट वॉज बॅड. द हाईप इज ऑल फेक अँड डू नॉट ट्रस्ट एनी वन्स टेस्ट बर्ड्स. The wash off was with an ice cream. ती पण रिची चोको डिप. I went back home. घरी जाताना खूप छान वातावरण होतं. एकदमच गर्दी नाही, काही नाही. I enjoyed my day.